नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. ताई प्लीज. ती रडत होती आणि तिची नजर दारात उभ्या असलेल्या देववरती पडली. तशी ती एकदम शांत झाली. मायाने देवकडे पाहिलं. देव आत आला. माया बेडवरनं उठली आणि जाणारच की गाथानं तिचा हात पकडला. माया तिच्या हातावर दुसरा हात ठेवून तिला त्याच्याशी बोल असं नजरेनं सांगून तिथून निघून गेली. गाथा, देव हळूच म्हणाला आणि ती उठून खिडकीजवळ जाऊन हाताची घडी घालून उभी राहिली. मला माहीत आहे तुला माझं इथे येणं आवडलेलं नाही, देव बोलला. माहीत आहे तर मग आलात कशाला, ती रागानं बोलली. तुला मनवण्यासाठी. का? मला मनवण्यासाठी का आलात? माझा आणि तुमचा काय संबंध? ती रागानं त्याच्याकडे पाहत बोलली. आय एम सॉरी, मी खूप हर्ट केलं ना तुला? तिच्या डोळ्यातील ते पाणी पाहून तो बोलला. हो, झालं समाधान, जा इथून, मला तुमच्याशी काही बोलायचं नाही. ती पुन्हा तोंड खिडकीकडे करत बोलली. गाथा, माझं एकदा ऐकून तर घे. हे बघा देव, सॉरी डॉक्टर साहेब, मी तुमच्यासाठी जे काही केलंय त्यामुळे तुम्ही माझ्याशी लग्न करण्याचा विचार करत असाल तर तसं अजिबात करू नका. कारण मी जे काही केलंय ते तुमच्याशी लग्न करण्यासाठी केलेलं नाही. माणुसकी म्हणून केलेस, माझ्यावरच्या प्रेमाखातर केलेस. माझ्या जागी दुसरं कोणीही असतं तरी कदाचित तू हे केलं नसतंस, हो ना? देव शांतपणे बोलला. हो, ती रडत बोलली. मग त्याच प्रेमाखातर आता माझ्याशी लग्नही कर. मी तुमच्यासाठी जे काही केलंय त्याचं गिल्ट कमी करण्यासाठी तुम्ही या लग्नाला तयार झालात ना? मला कोणाची दया नको आहे. मी खोटं बोलणार नाही. खरं तर तुझ्याशी लग्न करण्याचं तेही एक कारण आहेच म्हणा, पण खरं कारण दुसरं आहे. आणि ते हे की मीही तुला लाईक करू लागलो आहे. का, कधी, कशी, केव्हापासून माहीत नाही, पण तूही मला आवडायला लागली आहेस. तुझ्याशी मैत्री तोडली परंतु तुझ्याशी असणारी ओढ मी तोडू शकलो नाही. तुझ्याशी बोलणं बंद केलं परंतु तुझ्या आठवणी मी विसरू शकलो नाही. माझ्या फ्रेंड्ससोबत असताना एन्जॉय करताना मला फक्त तुझी कंपनी, तुझ्यासोबत घालवलेले क्षणच आठवतात. प्रयत्न करूनही तुझ्यापासून मी दूर जाऊ शकलो नाही. तुला दुसऱ्या मुलासोबत पाहिलं की फार राग येतो मला. त्या दिवशी तू मला मॉलमध्ये त्या राजांसोबत दिसलीस तेव्हा असं वाटत होतं की माझ्यापासून काहीतरी दूर जात आहे. कदाचित काही दिवसांनंतर मी तुझ्यासमोर या फिलिंग्स कन्फेस केल्याही असत्या, पण त्याआधीच ती विचित्र घटना घडली. ट्रस्ट मी गाथा, मला तू हवी आहेस. या घटनेमुळे नाही तर तुझ्यावर असणाऱ्या प्रेमामुळे. तो भाऊक होऊन बोलत होता आणि गाथा शांतपणे ऐकत उभी होती. डोळ्यातनं अश्रूंची संततधार वाहत होती. त्यानं तिला स्वतःच्या समोर फिरवलं आणि तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेऊन अंगठ्यानं तिचे डोळे पुसले. मी कधीच कुठल्या मुलीला प्रपोज केलेलं नाही, आज तुला करतोय. आय लव्ह यू गाथा, प्लीज मॅरी मी. तो तिच्या डोळ्यात पाहत प्रेमानं बोलला. तीही त्याच्या डोळ्यात स्वतःला पाहत होती. त्याचे डोळे अगदी खरं बोलत होते. प्रेम, काळजी, आपुलकी, ओढ सगळं काही होतं त्या डोळ्यांमध्ये. मला इतरांसारखं फिल्मी स्टाईलनं प्रपोज करता येत नाही. या गोष्टीतनं फार ड आहे मी. प्लीज मॅरी मी. तो अगदी क्यूट फेस करत बोलला. नो. ती अगदी लहान मुलीसारखं ओठ बाहेर काढून बोलली आणि पुन्हा रडू लागली. ओके ओके, तुला माझ्याशी लग्न करायचं नाही, करू नकोस, पण प्लीज तू अशी रडू नकोस, नाहीतर मला फार त्रास होईल. तो त्याच्या हृदयावरती बोट ठेवत बोलला आणि ती मुसमुसत त्याच्याकडे पाहू लागली. तुला हवा तितका वेळ घे, मी तुझ्या होकाराची वाट पाहीन, पण प्लीज मला मुद्दाम त्रास देण्यासाठी तू दुसऱ्या कुणाची होऊ नकोस हा. तो असं म्हणताच ती मुसमुसून खुदकन हसली. त्याला समजलं की तिचा राग गेलाय. आणि अजून एक, जरा लवकर होकार दे. 5-10 वर्ष लावशील तर मी अजून म्हातारा होईन आणि मग तुला अजिबात सूट होणार नाही. सगळे म्हणतील, गाथा तू म्हाताऱ्याशी लग्न केलंस, आणि मग तू त्यांना काय उत्तर देशील? तो अगदी क्यूट फेस करत बोलला. मी म्हणेन, मैं क्या करूं, राम मुझे ये बुढ़ा पसंद आ गया. ती असं म्हणत हसायला लागली आणि तो तिच्याकडे बारीक डोळे करून पाहू लागला.
मैं क्या करू राम, मुझे बुड्ढा मिल गया. ती त्याच्याकडे पाहून पुन्हा हसत बोलली आणि त्याला मिठी मारली. त्यांच्या हसण्याचा आवाज खाली सगळ्यांना ऐकायला आला आणि सगळे काय ते समजून गेले आणि एकमेकांना पाहून समाधानानं हसले. आय लव्ह यू देव. आय लव्ह यू टू. माझ्याशी लग्न करशील ना? हो. ती अगदी खुश होत बोलली. थँक्यू. तोही अगदी खुश झाला. आपण कधी लग्न करायचं? ती त्याच्यापासून दूर होत बोलली. आत्ता? तो तिला पुन्हा जवळ ओढत बोलला. मस्करी करू नका ना. आय एम सिरियस. तू फक्त हो म्हण, मी लगेच सगळं अरेंज करतो. तो तिच्या नाकाला नाक घासत बोलला. मला ना ग्रँड डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे. त्याआधी प्री वेडिंग शूट पण करायचं आहे आणि यासाठी वेळ पाहिजे ना. ठीक आहे, तुला हवं तसं लग्न करू. हे लग्न सगळ्या जगाला आठवणीत राहील. तो असं बोलला आणि गाडीला ब्रेक लागण्याचा आवाज आला आणि गाथा दचकून जागी झाली. ती आजूबाजूला पाहत होती तर तिच्याजवळ माया बसलेली होती. सत्यम तिच्या मांडीवर झोपला होता आणि तिचाही डोळा लागला होता. गाडीत होते ते. तिच्या बाबांच्या अस्थि विसर्जनासाठी ते निघाले होते. गाथा इतका वेळ तिच्या भूतकाळामध्ये हरवली होती. डोळे पुन्हा पाणावले आणि तिनं खिडकीच्या बाहेर पाहिलं. अंधार कमी कमी होत होता. आकाशामध्ये सूर्याची हलकी नारंगी किरणं दिसत होती. आकाशामध्ये कुठे कुठे उडणारे पक्षी दिसत होते आणि थोड्याच वेळात सूर्य देखील उगवणार होता. सकाळ होणार होती आणि थोड्याच वेळात ते त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचणार होते. एका हॉटेलमध्ये फ्रेश होऊन समीर मग सगळ्यांना घेऊन संगमावर आला. त्यांनी विधिवत बाबांच्या अस्थींचं गंगेमध्ये विसर्जन केलं. माया आणि गाथा रडत एकमेकींचा हात हातात घेऊन त्यांच्या बाबांना अखेरचा निरोप देत उभ्या होत्या. यशोदा मावशी छोट्या सत्यमला घेऊन पदरानं डोळे पुसत त्यांच्या बाजूला उभ्या होत्या. आता 4 वर्षांनंतर लंडनमध्ये एक सुंदर छोटासा टुमदार बंगला, ज्याच्या 4ही बाजूंनी खूप मोठं अंगण होतं. त्यावरती हिरवागार गवत. सूर्याची हलकी कोवळी किरणं त्या अंगणामध्ये सगळीकडे पसरली होती. ग्रीशा डार्लिंग, वेअर आर यू? एक 25-26 वर्षीय मुलगी त्या अंगणामध्ये आली आणि आजूबाजूला पाहत कोणाला तरी आवाज देऊ लागली. आय एम हिअर माऊ. एक छोटासा क्यूटसा गोड आवाज त्या मुलीच्या कानी पडला. ती मुलगी त्या आवाजाच्या दिशेने गेली. एक छोटीशी 3 वर्षांची गोलू मोलू अगदी क्यूट दिसणारी मुलगी तिला दिसली. ती मांडी घालून खाली बसली होती. तिच्या मांडीवर छोटंसं पपी झोपलं होतं आणि ती कानाला टेटेस्कोप लावून तपासत होती. तर मग मित्रांनो, आता कोण आहे ही मुलगी आणि लंडनमध्ये अचानक ही स्टोरी पोहोचली कशी काय, जाणून घेऊयात पुढच्या भागामध्ये. आता इथून पुढे या स्टोरीला फार वेगवेगळी वळणं मिळणार आहेत. भेटूयात आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.